बाउंड्री देखील छोट्या आहेत. अगदी सरळ फलित जर फटके जर खेळले तर नक्कीच धावा जमू शकेल, परंतु इथे मात्र अगदी चांगले चांगले चेंडू देखील फेकले जात आहेत गोलंदाजाच्या माध्यमातून. पंच आम्हाला सांगतात आउटसाइड द लेग स्टंप हा चेंडू खराब चेंडू पंचांच्या माध्यमातून घोषित झाला. त्याच्यावरती एक धाव मात्र धावफलकावरती जोडली जाईल. धावफलक जाऊन पोहोचला आहे 11 या अंकावरती. अजूनही या षटकातील 2 चेंडू उर्वरित आहेत. 2 चेंडूवरती प्रभाकर हा फलंदाज किती धावा जमेल. अगदी नौका गोलंदाज त्याच्यावरती प्रेशर टाकू शकला असता, परंतु पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती देखील झेल उडाला होता. तिसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू आणि चौथ्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर पाचव्या चेंडूवरती वाईड फेकला आणि पुन्हा पाचव्या चेंडूवरती झेल उडाला, परंतु झेल मात्र पकडला नाही. जमिनीला दान झाला आणि तिथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला 13 या अंकावरती. अगदी चांगली गोलंदाजी होते. नव्याने गोलंदाजी करणारे गोलंदाज देखील चांगली कामगिरी करतायत, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक खूप गच्चार कामगिरी करत असताना साथ मात्र मिळत नाहीये गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची. आता मात्र शेवटचा चेंडू राजा गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. एक चौकाराचा विचार करायला गेला तर चौकार देखील क्षेत्ररक्षकाच्या हातून निसटला आणि तो देखील खराब क्षेत्ररक्षण होत असताना चौकार मात्र पाहायला मिळाला. अजून देखील 5 चेंडू खर्च केलेत, कुठलाही खराब चेंडू हातला नाहीये राजा गोलंदाजाने. चांगली कामगिरी करतोय राजा गोलंदाज. एकच धाव घेतले का या चेंडूवरती? एकच धाव. ओके, 12 धावा धावफलकावरती असतील. उजव्या हाताचा गोलंदाज आहे अभय, मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. मिडल ऑर्डरला हा फलंदाज आलाय. चांगली कामगिरी करण्यासाठी मात्र त्याला पाठवलं गेलंय, परंतु इथे अगदी वैयक्तिक चौथा चेंडू खेळत असताना इथे खातं उघड करतोय आणि षटक मात्र संपुष्टात आलाय. डीजे धावफलकावरती 2 षटकाच्या अंती 2 विकेट गमावल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या अंकावरती. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती अविनाश आणि दरम्यान इथे मात्र या शृंखलेला भेट देण्यासाठी संतोष शेंडे इथे उपस्थित झाले. त्यांचे देखील सहर्ष स्वागत आणि पुढच्या इनिंगमध्ये तुम्हाला त्यांचा आवाज मात्र ऐकायला मिळेल. चांगली कॉमेंट्री आणि धोत्रेवाडीच्या टुर्नामेंटमध्ये पहिल्या दिवसात त्यांचा तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. संपूर्ण दिवसासाठी त्यांना मात्र इथे पाचारण केलं जाईल. धोत्रे स्वर्गीय मंगेश दादा 11 यांच्या माध्यमातून जी शृंखला रंगली गेलेली आहे तिच्यात मात्र 20 तारखेला येत्या गुरुवारी तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल संतोष शेंडे यांचा. इथे मात्र खराब चेंडू, वाईटची घोषणा.
इथे मात्र सांगितलं होतं, विश्वास होता टेंभरेवाडीच्या पाठीराख्यांना. ज्यावेळी दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू हातलत होता गोलंदाज, तेव्हा मात्र स्ट्राईकला होता. तिथे मात्र सिंगल धाव मिळाली आणि सांगितलं होतं पाठीराख्यांनी का हा मात्र मोठे फटके खेचू शकतो आणि मिडल ऑर्डरला का त्याला पाठवलाय. अगदी मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा हा अभय हा फलंदाज इथे मात्र षटकार खेचतोय. वैयक्तिक 8 धावेंवरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला ढकलून दिला होता. तिथे मात्र पुन्हा एकच धाव पाहायला मिळेल. एक धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 21 या अंकावरती. सुरुवातीच्या 2 गोलंदाजांचा विचार करायला गेला तर नौके गोलंदाज होते. चांगल्या रीतीने गोलंदाजी पाहायला मिळाली आणि तिसऱ्या षटकात गोलंदाज अविनाश मात्र इथे आलाय आणि त्याच्यावरती मात्र प्रहार चढवायला सुरुवात केले. परंतु इथे मात्र तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा कमबॅक करताना पाहायला मिळाला. अविनाश गोलंदाज निर्धाव चेंडू फेकत असताना चांगल्या रीतीने गोलंदाजी करतोय. अगदी नव्याने या संघाची उभारणी केले. 2-4 खेळाडू अनुभवाचे खेळाडू देखील आहेत. अगदी संघाला मात्र पुढे नेण्याचं काम या जुन्या जाणत्या खेळाडूंकडे आपल्याला पाहायला मिळेल. परंतु दरम्यान चौथ्या चेंडूवरती पुन्हा आलाय घनागती प्रहार. चेंडू जाईल सीमा पलीकडे आलाय तो षटकार डीजे. मात्र प्रश्नाचं उत्तर असेल का? उत्तर मात्र नव्हतं. झेल मात्र उडाला होता. फटका मात्र फसला होता. तिथे मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाला चकवत असताना हवेतून अगदी हातातून निसटला आणि चेंडू गेला सीमा जवळ आणि तिथे मात्र धावा मिळतील 4 धावेच्या मदतीने धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचलाय 31 या अंकावरती. जिथे दुसऱ्या षटकामध्ये धावा कमी होत्या तिथे मात्र 2 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल तर 1 व्हाईट अशा रीतीने धावा खर्च करत असताना गोलंदाज अविनाश. आता मात्र रडार मध्ये चेंडूला उडवलाय. चेंडू जाईल कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून आलाय तो खणखणीत दणदणीत रामदेव बाबा पतंजली षटकार डीजे. इथे मात्र शेवटचं आणि हाणामारीचं षटक कर्णधार कुणाच्या हातात देईल. धावफलक जाऊन पोचलाय 37 या अंकावरती. तिसऱ्या षटकामध्ये धावा मात्र भरपूर अशा खर्च केल्या. 24 धावा खर्च करत असताना अविनाश गोलंदाज कुठलीही विकेट मात्र कमावली नाही. परंतु धावा मात्र भरपूर खर्च होत असताना खर्चालू अगदी एक दानशूर गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळाला. भक्ताची वाडी संघाकडून खेळताना अविनाश. आणि गोलंदाजी मार्क होती पंढरी. आता मात्र पहिला चेंडू उडवलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. बनेल दर्शक. चेंडू निघून जाईल. 6 धाव्यांसाठी आलाय तो ब्रँडेड षटकार डीजे. धन्यवाद. अगदी पहिल्या चेंडूवरती पंढरीला मात्र प्रेशर टाकत असताना फलंदाज अभय त्याच्या फलीतील दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक 5 चेंडू 15 धावांवरती खेळतोय. पुन्हा आलेला ब्रँडेड षटकार. अगदी सुरुवातीचे 2 गोलंदाजाचा विचार करायला गेला तर नौके गोलंदाज
त्यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली. 2 सलामीचे फलंदाज देखील माघारी परतवले, परंतु 1 डाऊन आणि 2 डाऊनच्या भूमिकेत आलेले दोन्ही फलंदाज इथे मात्र अगदी आक्रमक ठरत असताना षटकार हॅट्रिकसाठी सोमजाई माता 11 संघ टेंबरे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे मात्र 200 रुपये जमा करायचे. इथे षटकार हॅट्रिक पाहायला मिळते अभय या फलंदाजाच्या माध्यमातून. डीजे अगदी पैशाला किंमत नसते, परंतु अगदी या फलंदाजांचा मनोबल वाढावा आणि कुठेतरी त्यांनी केलेल्या कामगिरीची बक्षीस म्हणून अगदी 200 रुपयाचं पारितोषिक सोमजाई माता क्रिकेट 11 संघ अजून 3 जर षटकार मारले तर पुन्हा 500 रुपयाचं पारितोषिक असेल. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटच्या 3 चेंडूवरती जर 3 षटकार आलेत तर पुन्हा 500 रुपयाचं पारितोषिक असेल. इथे मात्र अगदी रडार मध्ये चेंडू होता, बॅटची जमला तितका टायमिंग जमला नव्हता, परंतु इथे मात्र चेंडू मात्र अगदी गॅप झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू दोन्ही क्षेत्ररक्षकांना चकवून अगदी सीमालगत जाऊन पोहोचलाय आणि तिथे पुन्हा धावा मिळतील 4. अगदी 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त धावा होत्या 12 आणि त्यानंतर ह्या दोन्ही फलंदाजाने अगदी आपली फली तापवायला सुरुवात केली आणि चांगल्या धावा जोडत असताना धावसंख्या जाऊन पोहोचले आतापर्यंत 58 या अंकावरती. इथे मात्र धाव पूर्ण होईल, बेल्स नाही पाडली. एक धाव मात्र संघाच्या खात्यात दिली जाईल आणि डावखुरी हाताचा फलंदाज आता मात्र शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. त्यांनी देखील 3 चौकार आणि 2 षटकार ठोकले होते. तो फलंदाज प्रभाकर आता मात्र स्ट्राइक एंडला पाहायला मिळेल. आता मात्र का स्ट्राइकला गेलो होतो हे सांगत असताना धावसंख्या मात्र बलाढ्य इथे धावफलकावरती पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोचली 66 या अंकावरती. येणारे 24 चेंडू 67चा पाठलाग करावा लागेल बक्ताचीवाडी संघाला. जोपर्यंत क्षेत्ररक्षण सजवलं जाईल तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत.